शुभ आगमन। त्यानंतर आपण एक दानशूर व्यक्तिमत्व सुजितदात्या पाटील सुदीप शेठ यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर आपण जातोय मैदानाच्या दिशेने जिथे दुसऱ्या इनिंगची सुरुवात होती, पहिल्या इनिंगची सुरुवात होते। फर्स्ट सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीने पाहिलं तर बॅटिंग करत असताना वाघोबा लाभ जय वाघोबा लाभ टीमचे सलामीचे बॅटर्स मैदानात दाखल झालेत। पहिलाच बॉल यावेळेस इन पिचच्या वरन सरळ चेंडू निघून गेलाय, आउट ऑफ द पार। पहिल्याच बॉलवर पहिला धमाका, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकाराकरिता। ए हिरो आणि त्याची स्टाईल आहे, पब्लिकची चॉईस झालाय, पब्लिकची चॉईस झालाय, पब्लिकची चॉईस झालाय। तो ब्रँडेड जगतो या हाय फाय, कमी कशात दादा नाही, कमी कशात दादा नाही, कमी कशात दादा नाही। ए अशी ही आमच्या धन्यवाद डीजे। पहिल्याच बॉलवर पहिला धमाका, भावेचा हा पहिला वार, चेंडू सीमा रेषेच्या पार षटकार। सुशांतच्या पहिल्याच बॉलवर मात्र इरादे स्पष्ट केलेत बॅटरनं। अकाउंट ओपन केलंय 6 धावेनं, फलकावर 6 धावा लिहिल्या गेल्यात। कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर छत्रपती स्पोर्ट लांबजने चांगला खेळ केला। आज फर्स्ट सेमीफायनल मध्ये आपण त्यांना पाहतोय। पहिल्या चेंडूवर जरूर षटकाराला कमबॅक करावं लागेल या गोलंदाजाला सुशांत याला। यावेळेस चांगला चेंडू वेग यावेळेस दाखवला गेला, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला। अनुभवी गोलंदाज आहे सुशांतचा आपण विचार केला तर कालचा दिवस खूप चांगला राहिला। आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर जय वाघोबा लाभ आपण त्यांचा खेळ सुद्धा चांगल्या पद्धतीचा राहिला, क्वालिफाय झाले होते। चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहताना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलंय। गोलंदाज सुशांत पुढील चेंडू टाकण्याकरिता यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, गोलंदाजांना तेच बघितलं, ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू ठेवला गेला, निर्धाव चेंडू टाकला गेला। बाकीचं काम केलं यष्टीरक्षकानं। पुणे एकदा सुशांत गोलंदाज ट्रॅकवर कमबॅक करणं खूप गरजेचं असतं क्रिकेटच्या या पटलावरती। पहिल्या चेंडूवर जरूर षटकाराला, मागे काय झालंय हे मात्र मागे ठेवून पुढे काय करायचं हे मात्र गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत आहेत। पुणे एकदा सुशांत भावेच्या विरोधात गोलंदाजी ट्रॅकवर दोन चेंडू निर्धावर राहिलेत। यावेळेस चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला। काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला, त्यानंतर मात्र 3 निर्धाव चेंडू पाहायला मिळाले। ज्या पद्धतीने पाहिलं तर कुठेतरी या फलंदाजाला रोखण्याचं काम केलंय। प्रमोद भाऊ सुतार यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे। अनिकेत शेलार शो या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। गोलंदाज सुशांत षटकार खाल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेस चांगला स्ट्रोक, जसा बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला, इनफिल्डच्या वरन मिड ऑनच्या वरन चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर चौकार। साधा इलाका दादाचं नेटवर्क हाय। अंकावर जाऊन पोहोचलाय। एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। 10 धावा फलकावर, बिनबाद 10 ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते जय वाघोबा लाभ या टीमची। यावेळी फुल टॉस आणि चेंडूचा फुल टोल वसूल केलाय या बॅटरनं, चेंडू सीमा पार षटकार। चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला। भावेच्या बॅट मधून येणारा हा दुसरा ब्लास्ट। धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 या अंकावर जाऊन पोहोचले। चांगली धावसंख्या म्हणावी लागेल। ज्या पद्धतीने पाहिलं तर 3 चेंडू निर्धाव हाताळले जरूर, परंतु बाकीच्या 3 चेंडूवर
जरूर या गोलंदाजाने मार खालाय. 2 षटकार आणि 1 चौकार. परिणाम स्वरूपी फलकावर 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत. बिनबाद 16 अशी चांगली सुरुवात म्हणावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्याकरिता विनायक डावकुऱ्याचा हा गोलंदाज कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. सामन्यावरचा किताब त्याच्या नावावर राहिला होता. शेवटच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी. यावेळेस ऑन साइडला टर्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. त्या अगोदर शॉर्ट फाईन लेग क्षेत्राच्या क्षेत्ररक्षकाने मात्र फील्ड करत ते मात्र 2 धावा जोडल्या गेल्यात. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचला 18 या अंकावर. दुसऱ्या षटकाची सुरुवात 2 धावा पहिल्या चेंडूवर. अनेक प्रेक्षक आपण पाहतोय या स्पर्धेचा आनंद घेत असताना, या मैदानाला भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक मान्यवर आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. व्यासपीठावर चांगलं असं आयोजन आपण अनिकेत शेलार शो, स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2024 आपण अनुभवत आहेत. रोहिदास पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन करणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतो 18. दुसऱ्या षटकातील 1 चेंडू टाकून झालाय. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय पंकज. नॉन स्ट्राइक एंडला भावेशच्या बॅट मधून आपण पाहिले तर 2 ब्लास्ट आणि 1 चौकार पाहायला मिळाला. गोलंदाज विनायकचा पुढील चेंडू. यावेळेस चांगला चेंडू. वेग होता, थोडस यष्टिरक्षक चुकी करतोय. त्या दरम्यान 1 धाव इथे मात्र बायच्या स्वरूपात फलकावर जोडली जाते. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 19. एक धाव खूप महत्वाची असते मित्रांनो. 1 धावेने शेवटच्या क्षणाला मात्र ही 1 धाव सांगून जाते. ज्या पद्धतीनं पाहिलं तर गोलंदाज विनायक गोलंदाज ट्रॅकवर पुढील चेंडू टाकण्याकरिता यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळला गेलाय. चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकाराकरिता चांगला स्ट्रोक. खाली क्षेत्र निवडलं. दम नाही कम कुणाला घाबरत नाही. नाही कम कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो वन. चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 23 या अंकावर. धावफलकावर आपण धावा पाहत आहे. चांगली सलामी या सलामीरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ज्या पद्धतीने भावेश आणि पंकज चांगली भागीदारी पाहायला मिळते पहिल्या विकेटसाठी. विनायक आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. कुठे ते धावा रोखावे लागतील गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिलं तर. यावेळेस स्ट्रोक मध्ये आहे ताकद. चेंडू सरळ आमच्या व्यासपीठाच्या वरन सलामी देत असताना पाठवला सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय भावेशचा धमाका. सारा जमाना जलने लगा जब नाम अपना ये चलने लगा. कमालीची बॅटिंग करत असताना भावेशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. ज्या पद्धतीने चेंडू आला त्याच पद्धतीने मात्र चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर टाकण्यात यश आलं या बॅटरला. गोलंदाज तयार. यावेळेस गती परिवर्तन, वेग थोडासा कमी केला आणि निर्धावाची सांगता केली गोलंदाज विनायक. आपण पाहतोय 5 चेंडूची आतापर्यंत समाप्ती झाली. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर आहे ते 29. दुसरं षटक प्रगतीपथावर. अंतिम चेंडू टाकण्याकरिता विनायक गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये.
चेंडू सरळ एसट्यावर झालाय, फर्निचर उद्ध्वस्त झालाय. पहिल्या विकेटचं पतन, भावेशाला परतावं लागेल डग्गा उच्च आश्रयाला. असा आमचा हिम्मतवाला, कमी कशाची नाही र त्याला. असा हा लांबच योगावाला, कमी कशाची नाही र त्याला. त्याच्या नावात दम हाय र, सचिन चव्हाण दादा यो. बघा कशात कम नाही र, त्याच्या नावात दम हाय र. आम्हाला पराभवाची भीती नाही, कारण आमचा जन्म संघर्षाच्या मातीत झालाय. या दाखवत असताना आपण विनायक या गोलंदाजाला पाहतोय. 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 29. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल. जे प्रेक्षक या मैदानाच्या भेटीला आले असतील, फर्स्ट सेमीफायनल आपण पाहताय. जय वाघोबा लाभच्या विरुद्ध आपण पाहतोय शिवछत्रपती लामज. ह्या 2 बलाढ्य टीम समोर चाललेला असला हा फर्स्ट सेमीफायनल. प्रवीणजी भुईर जिंना मी विनंती करतोय, सुपेगावचे आहेत, त्यांना विनंती आहे, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा, या मॅचचा आनंद घ्या. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. फलकावर धावा आहेत 29. 1 विकेटचं नुकसान आपण पाहिलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आकाश, पंकज आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. भावेश गोलंदाज आपण पाहतोय. प्रथमेश अंतिम षटक टाकण्याकरिता पंकजच्या विरोधात गोलंदाजी ट्रॅकवर. तर गोलंदाज चेंज केलाय. काल आपण पाहिलं असेल शेवटच्या सामन्यामध्ये थोडीशी दुखापत झाली होती प्रथमेशला. प्रयत्न जरूर केला होता गोलंदाजीवर येण्याचा, चेंडू टाकण्याचा, परंतु निर्णय घेतला की नवीन गोलंदाज बोलण्यात यावा. कर्णधारांनी आता मात्र रोशनला गोलंदाजी ट्रॅकवर आणण्याचं काम केलंय. कालच्या दिवसात रोशन हा गोलंदाज खूप चर्चेत होता. या गोलंदाजाने मात्र फलंदाजांना कुठेतरी रोखण्याचं काम केलं होतं आणि तेच काम मात्र आजच्या दिवसात या फर्स्ट सेमीफायनलच्या मॅच मध्ये करावं लागेल रोशनला. संघर्ष अशी गोष्ट आहे ना, ती आपल्याला यशाच्या दरवाजापर्यंत आणून सोडते. तुम्ही जर संघर्ष कराल तर यशाच्या पुढे जायला तुम्ही कधीच घाबरणार नाही. तसंच करावे लागेल, तुम्हाला संघर्षातून प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नातून तुम्हाला यशाच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय रोशनचा हा पहिलाच बॉल. अलोन तो कार्पेट खेळला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मिड ऑन क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं. 1च धावेवर समाधान मानावं लागलं. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 30 या अंकावर जाऊन पोहोचलाय. यावेळेस स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आकाश. चांगली लाईन पाहायला मिळाली रोशनची. पुढील चेंडू टाकण्याकरिता रोशन पुन्हा एकदा. यावेळेस फुलटॉस आहे, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. यावेळेस काय एफर्ट पाहायला मिळतात. प्रयत्न खूप महत्वाचा असतो. प्रयत्नानेच मात्र आपण साध्य करू शकतो. तेच करत असताना आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये असलेला हा क्षेत्ररक्षक. जरूर या क्षेत्ररक्षकाने 4 धावा वाचवल्या असंच म्हणावे लागेल. असं वाटलं होतं की चेंडू बाहेर चाललाय, षटकाराच्या बाहेर अडवला गेला चेंडूला आणि 2च धावावर समाधान मानावं लागलं. 2 धावेने धावफलक 32 या अंकावर जाऊन पोहोचलाय. गोलंदाज तयार रोशन. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या दरम्यान कॉलिंग चांगली होती. 2 धावा इथे मात्र संपन्न करत असताना बॅटर आकाशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 34 या अंकावर. गोलंदाज पुणे एकदा रोशन.
यावेळेस टायमिंग तेवढं साधता आलं नव्हतं. नो मॅच लँडवर चेंडू पडला. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव डोक्याची ठरू शकते. एकाच एंडवरती 2 फलंदाज आणि तेच बघितलं भावेश चव्हाण नॉन स्ट्राइक एंड कडे धाव घेतली आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल. डगआउटच्या आश्रयाला विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. तो असा आमचा हिम्मतवाला कमी कशाची नाही र त्याला असा लांबच योगावाला कमी कशाची नाही र त्याला त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो बघा कशात कम नाही र कॉलिंग चुकीची होती. क्रिकेटमध्ये या 3 शब्दाला खूप महत्वाचं असतं. एस नो वेट या 3 शब्दाला खूप महत्व दिलं जात आहे आणि हेच कुठेतरी दफावत आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचाच अर्थ रनआउटच्या स्वरूपात विकेट गमावली गेली. नवीन बॅटर आपण पाहतोय प्रणय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला स्ट्रोक केला गेला. टर्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहे. स्वेरलेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं. एकच धावेवर समाधान मानावं लागलं पंकज या बॅटरला. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 36 या अंकावर. 5 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या इनिंग मधला. रोशन मात्र गोलंदाजी ट्रॅकवर. त्याच्या विरोधात आपण पाहतोय प्रणय नवीन बॅटर स्ट्राइक एंडला. पहिल्यांदा स्पेस करेल रोशन या गोलंदाजाला. यावेळेस स्ट्रोक आहे चांगला. आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा हा प्रणयचा ब्लास्ट षटकार. भिवंडी शहरात ज्याच्या नावाचा चालतंय र बोल भाला भिवंडी शहरात ज्याच्या नावाचा चालतंय र बोल भाला हे हौशा किंग आला रे आमचा हौशा किंग आला हौशा किंग आला रे धन्यवाद डीजे. तर पुढील मॅचचा सेकंड सेमीफायनलचा आपण टॉस करणार आहोत. ही इनिंग संपल्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. ज्या पद्धतीने पाहिलं तर 4 षटकांचा हा सामना आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 42. दोन्ही टीमला विनंती करेन गावदेवी कोलिवली विपक्षात पप्पू 11 नांदेडने या 2 टीम दरम्यान सेकंड सेमीफायनलचा आपण टॉस करणार आहोत. ही इनिंग संपल्यानंतर मैदानात चेंडूची पूर्तता करायची. च्या पद्धतीने पाहिलं तर चांगला टोटल फलकावर आहे. 4 षटकांचा सामना आतापर्यंत 42 बनवलेत. चांगला स्ट्रोक 3ऱ्या षटकात अंतिम चेंडूवर पाहायला मिळाला. च्या पद्धतीने पाहिलं तर प्रणयच्या बॅट मधून येणारा हा ब्लास्ट. अंतिम षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय ओम. समोर असेल बॅटर पंकज. संध्याकाळचं सत्र आपण अनुभवत आहे. खूप सारे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना 4थ्या षटकाला होती सुरुवात. यावेळेस चांगला चेंडू जोरदार अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. पंकजला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. हाय हटके 100% आला कंचे योगावाचा हाय हटके 100% आला कंचे युगावाचा हे दिवाना दिवाना सारा जमाना विजय दादाचा. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवले गेले. सुरुवात चांगली झाली. गोलंदाजाचा आपण विचार केला तर आत्मविश्वासाने मात्र इथून गोलंदाजी करेल. विकेट मिळाल्यानंतर आत्मविश्वास धुणावतोय. त्याच पद्धतीने गोलंदाजी होईल का की वार पलटवार फलंदाच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये यश. चांगला चेंडू. चांगली लाईन लेंथ आपल्याकडे असेल तर प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणारा असेल आणि तीच प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले गेलेत. कुठली धाव आतापर्यंत दिली गेली नाहीये. यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू सरळ एस्ट्या ब्रदरलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालंय. विकेट क्रमांक
चौथं मैदानाच्या बाहेर. म्हणतो निघून ये लवकर ना ड्रायव्हर कोण नाही गाडीवर. विकेट क्रमांक चौथा मैदानाच्या बाहेर. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर आहेत 42. या षटकात आतापर्यंत एकही धाव आली नाहीये. कमालीची बॉलिंग ओम या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. का कर्णधारानं ही जबाबदारी दिली ती मात्र दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज. नवीन बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये महेश. चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी ओम हा गोलंदाज करत आहे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत मुभा होती या बॅटरला एक सिंगल कंप्लीट करण्याची. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? पंच किती धावा आहेत? पंच आम्हाला कळवायच्यात एक धावा आहे की दोन? पंच आपल्याकडे कळवतील किती धावा या चेंडूवर घेतल्या गेल्यात. च्या पद्धतीनं पाहिलं तर अनिकेत शेलार शो स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2024. पंच किती धावा आहेत? कैलास दादा भोईर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचंय. आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कमालीची बॉलिंग पाहायला मिळते अंतिम षटकामध्ये. ओम हा गोलंदाजाला जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस फुल टॉस. यावेळेस काय स्ट्रोक केलाय, आउट ऑफ द पार्क. हा येईल ब्लास्ट षटकार. इनिंगची समाप्ती झाली. धावसंख्या फलकावर लागली गेली 50. 51 धावांचं आव्हानाचा पाठलाग करावा लागेल. शिवछत्रपती स्पोर्ट लामज या टीम समोर हे आव्हान असेल. चला आपण व्यासपीठावरून स्वागत सन्मान सत्कार सोहळा आपण पूर्ण करूयात. आणि सत्कार मूर्ती आहेत आपल्या व्यासपीठावरती उपसरपंच पिळंजे गावचे गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य मोहनजी मुकडे साहेब. आणि आपण त्यांचा लगेच शाही सन्मान स्वागत सत्कार आमचे मनीष दादा आपल्या गावचे उपसरपंच त्यांच्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान स्वागत सत्कार साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि प्रवीणदादा भोईर यांचं देखील आपण शुभ सन्मान शाही सन्मान करूयात कंप्लीट.
पण सन्मान करूया तिथून आपल्या व्यासपीठावर. तदनंतर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय सन्माननीय शांतारामजी सुतार साहेब यांचा देखील आपण लगेचच सन्मान करूया तिथून आपल्या व्यासपीठावर. शांतारामजी सुतार साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान, शाही सन्मान. आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय अनंताजी सुतार साहेबांचं देखील आपण लगेचच इथून शाही सन्मान स्वागत सत्कार करूयात कंप्लीट. थोड्याच वेळामध्ये आपल्या या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेला प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक लागलं गेलं ट्रॉफीच्या रूपामध्ये, असे गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य आरके कन्स्ट्रक्शनचे ओनर ओमकारजी पाटील साहेबांचे इथे थोड्याच वेळामध्ये शुभागमन होणार आहे. त्याचबरोबर आपल्या व्यासपीठावरती आदरणीय कैलाशी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत आणि कैलाशी भोईर साहेबांचा देखील आपण सन्मान करूयात या व्यासपीठावर. त्याच दरम्यान वेलकम वेलकम वेलकम, सहर्ष हार्दिक 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 स्वागत आहे. आदरणीय सन्मान्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पहिली, दुसरी, तिसरी आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी लागली गेली, आरके कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आदरणीय सन्मान्य ओमकार पाटील यांचा इथे शुभागमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक 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 स्वागत आहे. स्वर्गीय दरम्यान नुकताच आपल्या व्यासपीठावरती शुभागमन झालं, ज्यांच्या माध्यमातून पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्यापर्यंत पोहोचवली गेली, ज्यांच्या माध्यमातून आरके कन्स्ट्रक्शनचे ओनर आदरणीय सन्माननीय ओमकारदादाजी पाटील साहेब मैदानात आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. क्षेत्ररक्षकाला इजा झाली, मैदानात लगेच पाणी घेऊन जायचंय. धन्यवाद मोनिश पाटील. आपण टॉस बॉक्स मध्ये जात आहोत. टॉस केला जाईल. एका साईडला आपण पाहिलं तर कावदेवी कोलिवली विपक्षात पप्पू 11 नांदेडने, या दोन टीम दरम्यान टॉस केला जातो. मी ओमकार पाटील यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. ओमकारजी पाटील यांना विनंती असेल, आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचं आहे. आरके कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर ओनर आदरणीय सन्माननीय ओमकारजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल करणार आहे. तुमच्या सोबत जोडले जातील सुनीलजी पाटील. धन्यवाद मोनिशजी पाटील. प्रथमतः आपण टॉस करण्या अगोदरच ओमकारजी पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत. या स्पर्धेबद्दल आपलं मत काय ते आपण थोडक्यात सांगा. धन्यवाद. तर जाऊया टॉस बॉक्स मध्ये. आपण आहोत एका साईडला पप्पू 11 नांदेडनेच्या विरोधात आई गावदेवी कोलिवली टीमचा कॅप्टन वैभव,
मी ओमकार पाटील यांच्याकडे नाणं सुपूर्द करतोय. पप्पू इलो नांदेड टीमकडून हा कॉल दिला जातोय. रोहिदास पाटील असा कॉल. नाण्याची बाजू कोल्हापूर टीमच्या बाजूने लागली गेली. मी धन्यवाद. मी ओमकार पाटील यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. वैभव पाटील टॉस जिंकलाय. सेकंड सेमीफायनलचा हा सामना महत्वपूर्ण सामना आहे. इथे जिंकाल तर फायनलमध्ये प्रवेश कराल. टॉस जिंकून काय निर्णय असेल? आम्ही बॅटिंगच करू. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 षटकांचा हा सामना असेल. किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि कोणत्या गोलंदाजावर अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न असेल? बॉलिंग तर मगाशी पण बघितली तुम्ही, चांगलीच आहे बॉलिंग. आम्ही 40+ जाण्याचा प्रयत्नच करू. धन्यवाद. जाऊया पप्पू लिओन आणि टीमचा कॅप्टन. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? बॅटिंगच केली असते. आता मात्र मनाविरुद्ध फिल्डिंग करावी लागेल. समोरचा संघ आजच्या दिवसामध्ये चांगला क्रिकेट खेळत आहे. त्यांच्या विरुद्ध काय रणनीती असेल? किती धावांमध्ये रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 35+ रोखण्याचा प्रयत्न करू. आणि बॅटिंग करत असताना कोणाकोण अपेक्षा असतील या महत्त्वपूर्ण सेकंड सेमीफायनलमध्ये? जतीन आहे, अजय आहे, अभि आहे, अभिषेक आहे. धन्यवाद. दोन्ही टीमला खूप साऱ्या देऊया शुभेच्छा. इथं टॉस जिंकलाय वैभव पाटील टीम कोलिवली. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केले क्षेत्ररक्षण करण्याकरिता पप्पू इलेव्हन आणि टीमला. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. दरम्यान आदरणीय सन्मान्य सुशांतजी जाधव साहेबांचं शुभागमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी लाभली गेली असे गोड व्यक्तिमत्व त्यांचं इथे शुभागमन झालं. त्याचबरोबर थोड्याच वेळामध्ये कल्याण डोंबिवलीचे आदरणीय व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व, आदरणीय सन्माननीय राजनजी दुबे साहेब हे येणार होते, पण काही कारणामुळे ते येऊ शकले नाही. तरी त्यांचे जिवलग मित्र सन्माननीय विकीजी माने साहेब यांचा थोड्याच वेळामध्ये शुभागमन होणार आहे. ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी लाभली गेली आपल्याला असे सुशांतजी जाधव साहेबांचं इथे शुभागमन होत आहे. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावा फळकावरती किती आहेत कळवा? 4. चला वळूयात मॅचकडे. धावसंख्या फळकावरती जोडला गेला टोटल 4. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा फळकावरती आहे. टार्गेटचा विचार केला तर 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम लांबच संघ मैदानामध्ये दाखल झाले. 1 विकेट गमावला गेला, जो महत्वाचा विकेट रोशन माघारी परतले गेले. आणि आता आकाश आहेत गोलंदाजीवरती. षटक क्रमांक 2 घेऊन आकाश आपटून टाकण्याचा प्रयत्न केला. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि त्यानंतर चेंडू सरळ लॉंग स्टॉपला धडक देताना 22च्या स्वरूपामध्ये मिळतील 4 धावा. वरती वाढले 8. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये ऑलरेडी एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला, कारण की बॉलरला ठाऊक आहे वारंवार बाउन्सर चेंडू हाताळले जातात, आपटून टाकण्याचे प्रयत्न केले जातात. त्यामुळे जर हुक किंवा पुल केलं तर मग पाठीमागे प्रोटेक्शन देण्यासाठी कोणीतरी हवा. आणि त्याच अनुषंगाने एक डीप फाईन लेग मी नेतो तुला थांब, मला पण एक घ्या. कोण अमोल?
3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावा फळकावरती आहेत. टोटल 12 या आकड्यावरती 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय संघ मैदानामध्ये. लांबच आणि पहिल्या षटकाचा समाप्ती अखेरीस धावा फळकावरती 4 होत्या. 1 विकेट गमावलेला. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली चौकाराने 22च्या स्वरूपामध्ये चौकार आले. तदनंतर एक सिंगल आणि तदनंतर पुढच्या चेंडूवरती तिसऱ्या चेंडूवरती 3 धावा पाहायला मिळाल्या. म्हणजे टोटल धावा फळकावरती 12 आहेत. मॅच घेऊन जरा खेळताना प्लेयर्स पण येऊन जातील. लागला तर लागला पिटलं पाहिजे. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण 12 पाहतोय. चेंडू क्रमांक प्रगतीपथावरती 4था आहे. गोलंदाजीवरती गोलंदाज आपण आकाशला पाहतो. 22ने पहिलं षटक फार चांगलं हाताळलं होतं. आता जिम्मेदारी आकाशवरती आहे. पल तयार पुढे टाकला होता कार्पेटच्या सहाय्याने ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फळकावरती जाऊन पोहोचला गेला 13. बघा 4 षटकांची मॅच आहे. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे डबल सिंगल तर गरजेचे आहेत पण तुम्हाला मोठे फटके बाजी देखील करावी लागेल. अदरवाईज मॅच फार दूर राहू शकतं. हाफ ट्रॅक चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने नाही पिक करू शकले. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडूला जज करतात, पकडतात आणि फेकून देईपर्यंत धाव फळकावरती बनवली गेली ती टोटल 1 आणि एका सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती जाऊन पोहोचतात 14. यानंतर बघायला विसरू नका अजून एक मोठी मॅच, एक चांगली लढत. एका बाजूने पप्पू 11 नांदेडने संघ आपल्या घरच्या नियोजनात घरच्या आयोजनात खेळायला उतरतील आणि त्यांच्या विपक्षामध्ये एक बलाढ्य संघ जो या हंगामामध्ये ऑलरेडी 2 ट्रॉफीज उचललात आणि 3रा ट्रॉफी उचलण्याच्या मार्गस्थ आहे. अर्थात गावदेवी स्पोर्ट्स, आई गावदेवी स्पोर्ट्स कोळिवली संघ. सो वन ऑफ द बेस्ट बॅटल असू शकते या स्पर्धेमधला. झटका क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर परतला गेला. यस डीजे बैलगाडा क्षेत्र सध्या चर्चेत असलेला क्षेत्र आपण पाहतोय. खूप सारी प्रसिद्धी या क्षेत्राला मिळाली आणि या विभागामध्ये रोहन शेलार यांचा बाजी बैल याचंच आपण संगीत ऐकलं. आणि जर बघितलं गेलं तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये या विभागामध्ये एक अशी स्पर्धा होणार आहे योगेशजी दळवी यांच्या माध्यमातून की ज्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट अर्थात मॅन ऑफ दी सिरीज चं पारितोषिक एक आदात वस्तू ठेवण्यात येणार आहे. हे याआधी पनवेलमध्ये झालेलं आहे. पनवेलमध्ये एक स्पर्धा झाली त्यामध्ये आदात वासरू मॅन ऑफ द सिरीज ठेवली गेली होती आणि आता आपल्या विभागामध्ये देखील असं जाहीर केलं आणि थोड्याच दिवसामध्ये ही स्पर्धा देखील आपल्या भेटीसाठी येते. म्हणजे आजकालच्या जमान्यामध्ये जर बघितलं ना तर प्रत्येक ट्रेंडला फॉलो करणारा क्रेझी फॅन आहे आणि बैलगाड्या क्षेत्राला तेवढी प्रसिद्धी लाभण्याचं रिझन देखील त्या आपण पाहिलं. अनेक साऱ्या बैलांना प्रसिद्धी मिळाली कारण की त्याची प्रसिद्धी का मिळाली तर जनतेने त्यांना तेवढा सपोर्ट देखील केला. पण सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे ना की ज्याच्यावरती जर तुम्ही काही चांगलं करत असाल ना तर तुम्हाला प्रतिसाद देखील तितकाच चांगला मिळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटचं क्षेत्ररक्षक तिथे थोडीशी मिसफील्ड घडेल. दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचं लाभ हे आपण लहानपणी फक्त ऐकलं होतं पण आज मैदानामध्ये पाहायला देखील मिळालं. चौकार आमचा हिम्मतवाला कमी कशाची नाही रे त्याला. असा हलामत योगावाला कमी कशाची नाही रे त्याला. त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा यो. बघा कशात कम नाही र त्याच्या नावात दम हाय र सचिन चव्हाण दादा.
सचिन दादा चव्हाण यांच्या माध्यमातून पारितोषिक आले. लगातार 3 षटकार जोडा, लगातार नव्हे 3 षटकार जोडा. पारितोषिक असे एका ओव्हर मध्ये जर 3 षटकार जोडले तर 1001 रुपयाचा कॅश प्राइज. हवेत उंची, षटकार नव्हे तर झेलबाद. विकेट डाऊन. मैदानाच्या बाहेर जय वाघोबा लाभ संघाला आपण पाहतोय. बॅटिंग चांगली केली, बॉलिंग चांगली करतात. विपक्षामध्ये लामस संघ आपण पाहतोय. याच मैदानावरती, घरच्या मैदानावरती प्रॅक्टिस करणारा लामस संघ. धावा फळकावरती जर बघितलं तर 18 आहेत. 118. तीन षटकार जर जोडले गेले तर लगातार 1001 रुपयांचा पारितोषिक आहे सचिन दादा चव्हाण यांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर अनिकेत शेलार यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक आहे. हे दुसऱ्या धावेची कॉलिंग. फेकीपर्यंत दुसरी धाव मात्र फळकावरती बनवली जाईल आणि 2 धावेच्या मदतीने धावा फळकावरती वाढला गेला, जाऊन पोहोचला गेला त्या 20 आकड्यावरती. अजून देखील 31 धावांची गरज आहे. विजयाची झुंज द्यायची असेल तर 31 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. आणि चेंडूंचा खेळ बाकी राहतोय तो म्हणजेच 9 चेंडू 31 धावा. आणि आता मैदानामध्ये ड्रोन देखील पोहोचला. ड्रोन व्ह्यू देखील कॅप्चर केला जाईल आमच्या SSS लाईव्हच्या माध्यमातून आणि तो देखील आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. बॅटची कडा घेतली, झेलबंद. अजून एक धक्का बसताना लामस संघाला. लाखो दिलाची होता तो जान, असा दिलाचा तो दिलवान, होता माणुसकीची कान, सारे गाती त्याचे गुणगान. गेला आठवण ठेवून पप्या भाऊ ये ना परतून, गेला आठवण ठेवून पप्या भाऊ ये ना परतून. थोड्याच वेळामध्ये आपल्याला ज्यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफीज लाभली गेली. आरके कन्स्ट्रक्शन चे प्रोप्रायटर ओनर ओमकारदादा पाटील साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान, शाही सन्मान इथून अगदी थोड्याच वेळामध्ये कंप्लीट करणार आहोत. पण त्याआधी या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. चेंडू क्रमांक 5वा. स्लोवा चेंडू, लव फुल टॉस, स्क्वेअर लेगला. आणि बघ फेकीपर्यंत एक सिंगल धाव आणि एका सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावसंख्या फळकावरती जाऊन पोचली गेली ती म्हणजेच 21-21 या आकड्यावरती. लगेचच आपण वळूयात व्यासपीठावरती सन्मानाकडे. आदरणीय सन्माननीय ओमकारदादा पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या 4 ट्रॉफीज लाभल्या गेल्या, असे गोड व्यक्तिमत्व आपण त्यांचं लगेचच अनिकेतदादा शेलार यांच्या माध्यमातून करूयात शाही सन्मान, शुभ सन्मान. आपण व्यासपीठावरती सन्मान करत आहोत आरके कन्स्ट्रक्शनचे ओनर प्रोप्रायटर ओमकारदादा पाटील यांचा. आपण इथून या व्यासपीठावरनं शाही सन्मान, स्वागत सत्कार करत आहोत पूर्ण. नितीन जोशी बॉलर. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतो 21 आकड्यावरती.
षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे आणि शुभागमन होत आहे मान्यवरांचं पाहुण्यांचं. तस नक्कीच शुभागमन होत आहे. कल्याण डोंबिवलीचे एक गोड व्यक्तिमत्व राजनजी दुबे साहेब ते येणार होते पण काही कारणास्तव ते येऊ शकले नाही, पण त्यांचे अगदी जवळचे मित्र सन्माननीय आदरणीय विकीजे माने साहेब यांचे ते शुभागमन होत आहे. वेलकम 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 वेलकम, आपला हार्दिक 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 स्वागत आहे. दोन 2024 मध्ये शुभ डोंबिवलीचे आदरणीय व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य राजनजी दुबे साहेब देखील या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार होते, पण ते काही कारणामुळे येऊ शकले नाही. पण त्यांच्या जवळचे व्यक्तिमत्व सन्मान्य विकीजे माने साहेबांचे ते शुभागमन झालाय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक अर्थात द अनिकेत शिलार शो मध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष सहर्ष हार्दिक स्वागत. माशा ऑन करायचे. दरम्यान आपल्या विभागातील दोन गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य इरफानजी भुरे साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय सन्मान्य नितीनजी जोशी साहेबांचं इथे शुभागमन होत आहे. धावा फळकावरती आहे. षटक क्रमांक 4 चालू असताना शुभम आहेत गोलंदाजीवरती. 21 धावा आहेत फळकावरती. टार्गेटच्या पाठीमागे ज्या पद्धतीने पळायचं होतं तितक्या धावा दिसत नाहीये. एक धाव सिंगल कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती जर बघितला गेला तर 22 आकड्यावरती पाहतोय आपण. षटक प्रगती पथावरती शेवटचं अंतिम षटक पाहायला मिळेल. त्यानंतर सेकंड सेमीफायनल आपल्या भेटीसाठी एका बाजूला वैभव पाटील आणि टीम गावदेवी स्पोर्ट्स कोळिवली संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये याच स्पर्धेचे आयोजक संघ आपल्याला पाहायला मिळतील अर्थात पप्पू 11 नांदिटणे संघ. बिग वॉर बिग फाईट मोठं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने सिनियरच्या गटातला संघ, दुसऱ्या बाजूने सिनियर बी गटातला संघ. आपल्या व्यासपीठावरती आपण बघू शकाल एक गोड व्यक्तिमत्व, युवांच्या सोबत राहणारं व्यक्तिमत्व आणि सध्या चर्चेत असलेलं किंवा सर्वांना हवे हवेसे वाटणारे व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य विकीजी माने साहेब देखील उपस्थित आहेत. यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपल्या व्यासपीठावरती. अनिकेत दादा शेलार यांचे जवळचे मित्र, सदैव भावासारखे सदैव सावळीसारखे राहणारे व्यक्तिमत्व देखील आपण पाहतो व्यासपीठावरती. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. रनआउटची संधी. पंच गणेश पाटील सरांचा इशारा. फलंदाज होते बाद.
3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चौथा चेंडू हवेमध्ये आणि तदनंतर फ्री हिटचा चेंडू होता, त्यामुळे झेल गृहीत धरली जाणार नाही. एक सिंगल धाव असेल त्याच्यावरती आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती. पुढचा चेंडू हलक्या गतीने खेळला गेला क्रॉस दी हँड. स्कोअर ऑफ दी विकेट. अगदी आमचे राजेंद्र बजागे सरांच्या बाजूने चेंडू. आणि आता शेवटचा अंतिम चेंडू असेल आणि तदनंतर टीम जय वाघोबा लाभ संघ मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी तयार आणि टीम जय वाघोबा लाभ संघ जाऊन पोहोचते मेगा फायनल मध्ये. कंग्रॅच्युलेशन टीम लाभ. भावेशदा चव्हाण आपण लगेचच व्यासपीठावरती यायचंय आणि त्याचबरोबर या मॅचचा हिरो अर्थात मॅन ऑफ द मॅच भावेश. लाभ संघाचा भावेश मॅन ऑफ द मॅच.